Problem 5. Volume of cuboid is 34.50 cubic meter. Breadth and height of the cuboid is 1.5 meter and 1.15 meter respectively. Find its length. तर आपल्याला क्युबाइडची लेंथ फाइंड करायची आहे. ब्रेड्थ आणि हाईट गिवन आहे आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड गिवन आहे. तर ब्रेड्थ किती दिलेली आहे 1.5 मीटर आणि हाईट दिलेली आहे 1.15 मीटर आणि आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड दिला आहे तर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला लिहावा लागेल. तर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. आणि आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड आपल्याला किती दिलेला आहे 34.50 मीटर क्युबिक मीटर आणि लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. ब्रेड्थ आपल्याला दिलेली आहे 1.5 मीटर इंटू हाईट दिली आहे 1.15 मीटर. आता आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे तर 1.5 आणि 1.15 याला आपल्याला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. नंबर्स राईट साईडचे नंबर लेफ्टला आणावं लागेल आणि न्यूमरेटरमध्ये असल्यामुळे कुठे येईल डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे 34.50 अपॉन न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरमध्ये येईल. म्हणजे 1.5 इंटू 1.15 इज इक्वल टू L. आता आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. तर पहिले आपण पॉईंट रिमूव्ह करून घेऊ. तर बघा इथे 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, इथे पण 2 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर हा पॉईंट कसा होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे 3450 अपॉन 1.5 इंटू 115 इज इक्वल टू L. आता 2 डिजिट नंतरचा पॉईंट होता, 2 डिजिट नंतरचा पॉईंट होता, हा कॅन्सल झाला. तर आता इथे बघा 1 डिजिट नंतरचा पॉईंट आहे डिनॉमिनेटरमध्ये. तर हा पॉईंट जर आपल्याला इथून रिमूव्ह करायचा असेल तर काय करावं लागेल 10 मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटरला. म्हणजे काय होईल 3450 अपॉन. आता आपण काय करू हा पॉईंट रिमूव्ह करू. म्हणजे इथे होईल 15 इंटू 115. आता एका डिजिट नंतरचा पॉईंट रिमूव्ह केला तर आपल्याला 10 मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल टू L. पॉईंट रिमूव्ह झाले. आता आपण डिव्हिजन करून घेऊ. आता इथे बघा 3चा भाग जातो 115 इंटू 3. 3 5 जार 15 कॅरी 1 3 1 जार 3 आणि 1 4 3 1 जार 3. म्हणजे इथे 3चा भाग जातो. म्हणजे इथे होऊन जाईल 30. आणि इथे परत 15 1 जार 15 15 2 जार 30. आता आपल्याला 10 आणि 2ची मल्टिप्लिकेशन 10 इंटू 2 किती होऊन जाईल 20 इज इक्वल टू L. म्हणजे लेंथ ऑफ क्युबाइड किती मिळाला आपल्याला 20 मीटर. लेंथ ऑफ क्युबाइड इज इक्वल टू 20 मीटर. युनिट मीटरमध्ये दिलेले आहे. प्रॉब्लेम 6. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ क्यूब हॅविंग लेंथ ऑफ एज इज 7.5 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ एज दिली आहे आपल्याला 7.5 सेंटीमीटर आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब फाइंड करायचं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला काय व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला आहे L क्यूब. आणि Lची व्हॅल्यू किती आहे 7.5 आणि 7.5चा क्यूब म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. म्हणजे 7.5 इंटू 7.5 इंटू 7.5. आता आपल्याला याचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करताना आपण पॉईंटचा विचार करणार नाही. 75 इंटू 75 इंटू 75चं मल्टिप्लिकेशन करू आणि ॲट द लास्ट 1 2 3 डिजिट नंतर पॉईंट देऊ. तर 75 इंटू 75 5 5 जार 25 कॅरी 2 5 7 जार 35 आणि 2 37
ते 0 द्यावं लागेल. त्या 7ने मल्टिप्लाय करा. 7 5 जार 35 कॅरी 3. 7 7 जार 49 आणि 3 52. किती येईल? 5 7 5 12 कॅरी 1 3 2 5 1 6 56 2 5. याचं मल्टिप्लिकेशन झालं. आता याला परत 75ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय होईल? 5 5 जार 25 कॅरी 2. 5 2 जार 10 आणि 2 12 कॅरी 1. 5 6 जार 30 आणि 1 31 कॅरी 3. 5 5 जार 25 आणि 3 28. आता इथे परत 0 द्यावं लागेल. आता 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. 7 5 जार 35 कॅरी 3. 7 2 जार 14 आणि 3 17 कॅरी 1. 7 6 जार 42 आणि 1 43 कॅरी 4. 7 5 जार 35 आणि 4 39. आणि आता आपल्याला याची काय करावं लागेल? ॲडिशन. आता ॲडिशन किती होईल? 5 2 आणि 5 7 1 आणि 7 8 8 आणि 3 11 कॅरी 1. 2 आणि 9 11 आणि 1 12 कॅरी 1 4. 4 2 1 8 7 5. आणि किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आपल्याला? 1 2 आणि 3 डिजिट नंतर. तर 1 2 3 इथे येऊन जाईल पॉईंट. आणि आता आपल्याला याचं ॲन्सर किती मिळालं? 412.875. तर आपल्याला ॲन्सर करेक्टेड अप टू 2 डिजिट ठेवायचं असेल तर लास्टचा नंबर 5 किंवा 5पेक्षा ग्रेटर असेल तर त्याच्या आधीचा नंबर 1ने वाढवून लिहायचा असते. तर 7च्या जागेवर आपल्याला काय लिहावं लागेल? 8. 4 2 तर याचा ॲन्सर काय होऊन जाईल? 421.88. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? क्युबिक सेंटीमीटर. क्युबिक सेंटीमीटर. प्रॉब्लेम 7. Radius of base of cylinder is 20 centimeter and its height is 13 centimeter. Find its curved surface area and total surface area. आपल्याला कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काढायचा आहे. आणि गिवन काय आहे? रेडियस ऑफ बेस आर इज इक्वल टू किती दिला आहे? 20 सेंटीमीटर. आणि हाईट दिलेली आहे 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे? कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आणि याचा फॉर्म्युला काय आहे? 2πRh. आणि याच्यामध्ये आता व्हॅल्यू ठेवावं लागेल आपल्याला. 2 × पायची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे? 3.14 इंटू रेडियस दिलेला आहे 20 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 13. आता 2 3.14 20 आणि 13 याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण लहान नंबरचं मल्टिप्लिकेशन पहिले करून घेऊ. 2 × 2 4. 4 × 13. 13 4 जार 52 आणि हा 0. आता 220 आणि 13 याचं मल्टिप्लिकेशन 520 आलं. आणि आता याला 314ने मल्टिप्लाय करायचं आहे. पॉईंटचा आपण ॲट द लास्ट विचार करू आणि ॲन्सरला 2 डिजिट नंतर पॉईंट देऊ. तर 314ला आता 520ने मल्टिप्लाय करायचा आहे. तर आपण काय करू? 52ने मल्टिप्लाय करू आणि हा 0 ॲट द लास्ट वाढवून देऊ. 4 2 जार 8 कॅरी 4 2 जार 8. 2 1 जार 2. 3 2 जार 6. मग इथे 0 घ्यावं लागेल. 5 4 जार 20 कॅरी 2. 5 1 जार 5 आणि 2 7 आणि 5 2 3 जार 15.
म्हणजे किती होईल 8 2 6 आणि 7 13 कॅरी 1 6 1. तर 1 6 3 2 8 याचं मल्टिप्लिकेशन आणि हे 0 वाढवायचं होतं. आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 1 आणि 2 म्हणजे इथे पॉईंट येईल. म्हणजे किती काय येईल आपल्या आन्सर 1 6 3 2.80 आणि कर्व सरफेस एरियाचं युनिट काय आहे स्क्वेअर सेंटीमीटर. आणि याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता आपण काढू टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आणि याचा फॉर्म्युला काय आहे 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवावं लागेल 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 आणि रेडियस आपल्याला दिलेला आहे 20 इन ब्रॅकेट रेडियस 20 सेंटीमीटर प्लस हाईट किती दिली आहे 13 सेंटीमीटर. आता याला आपल्याला ब्रॅकेटला पहिले ब्रॅकेटची ॲडिशन करावं लागेल. म्हणजे 2 इंटू 3.14 इंटू 20 इंटू 20 आणि 13 याची ॲडिशन किती होऊन जाईल 33. आता आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर आपण काय करू 2 इंटू 2 4 4नी 33ला मल्टिप्लाय करू 4नी 33ला. तर 4 3 12 कॅरी 1 4 3 12 आणि 1 13 आणि इथे आपल्याला 0 आपल्याला काय करावं लागेल वाढवावं लागेल. आणि आता याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 314ला. तर 314 मल्टिप्लाय बाय 132 आणि हा 0 आपण ॲट द लास्ट ॲन्सरला देऊन देऊ. तर काय होईल 4 2 8 2 1 2 3 2 6. त्याच्यानंतर आता इथे 0 द्यावं लागेल 3नी मल्टिप्लाय 3 4 12 कॅरी 1 3 1 3 आणि 1 4 आणि 3 3 9. आता 2 0 द्यावं लागेल 1नी मल्टिप्लाय करा 1 4 1 1 1 1 1 3 3. आता आपल्याला याची ॲडिशन करावं लागेल. आता याची ॲडिशन किती होईल 8 2 आणि 2 4 6 आणि 4 10 आणि 4 14 कॅरी 1 9 10 11 कॅरी 1 4 आणि हा एक 0 आपल्याला इथे वाढवून द्यावं लागेल. आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 डिजिट 1 2 इथे पॉईंट द्यावं लागेल. मग याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 4144.80 आणि टोटल सरफेस एरियाचं युनिट काय स्क्वेअर सेंटीमीटर. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय झालं 4144.80 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 8 कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 1980 सेंटीमीटर स्क्वेअर अँड रेडियस ऑफ इट्स बेस इज 15 सेंटीमीटर. फाइंड द हाईट ऑफ सिलेंडर. आपल्याला सिलेंडरची हाईट फाइंड करायची आहे आणि कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर दिलेला आहे. मग आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर याचा फॉर्म्युला काय आहे 2πRH 2πRH. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती दिला आहे 1980 सेंटीमीटर स्क्वेअर 1980 सेंटीमीटर स्क्वेअर. 2 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 22/7 आणि रेडियस
रेडियस ऑफ बेस आपल्याला दिलेला आहे 15 सेंटीमीटर. तर इथे आरच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल 15 इंटू हाईट आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, राईटचे नंबर लेफ्टला आणावं लागेल. राईटचे नंबर लेफ्टला येईल तर न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे काय होईल 1980 इंटू डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला जाईल म्हणजे 7 न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला म्हणजे 2 इंटू 22 इंटू 15 इज इक्वल टू H. आता इथे आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. आता पहिले आपण 22चा भाग टाकून देऊ. 22 9 जार 9 2 जार 18 कॅरी 1 9 2 जार 18 आणि 1 19 म्हणजे 22 9 जार 198 आणि हा 0 इथे येईल. आता 15चा नी डिवाइड करता येईल. 15 1 जार 15 6 जार 90 2 1 जार 2 3 जार 6 आणि आता 3 आणि 7चं मल्टिप्लिकेशन 7 3 जार 21 इज इक्वल टू H. म्हणजे हाईट ऑफ सिलेंडर किती झालं 21 सेंटीमीटर. देअरफॉर हाईट ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर.